स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये। आज आपण खमंग आणि महिना ते दीड महिना कुरकुरीत राहील असा पातळ पोहेचा चिवडा पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटात तयार होतो। मुलांना मधल्या वेळेत खायला किंवा टिफिनला स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता। पोहेचा चिवडा हमखास केला जातो। अगदी सुंदर चिवडा बनवायचा अगदी 10 मिनिटात। रेसिपी शेवटपर्यंत बघा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्व होऊ शकता। याची पोहे सुद्धा थोडी आकसल्या पण गेलेली नाहीये, त्यामुळे या पद्धतीने केलेला चिवडा अगदी कुरकुरीत पण होतो। बघा तुम्ही किती कुरकुरीत झालेला आहे हा चिवडा। आणि पोहे पण अगदी अख्खी जशाला तशी राहिली नाही। तर काही वेळेला काय होतं, पोहे अशी सुरकुतल्या जाते, त्यामुळे या पद्धतीने चिवडा केल्यावर होत नाही। पातळ पोहेचा चिवडा बनवायला सुरुवात करूया। आज आपण पातळ पोहेचा चिवडा बनवणार आहोत। हे पाव किलो पोहे आहे, 250 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत। साहित्य पाहूया। ही मोहरी घेतलेली, हळद, जिरं, साखर आहे, ही पिठी साखर, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, धने जिरे पूड, हिंग आहे, हे काळं मीठ आणि हे साधं मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल लागेल। मसाला तयार करूया। यामध्ये आपण काळं मीठ घेणार आहोत। हे जेवढा आपला चिवडा आहे त्या प्रमाणात हे मीठ वापरायचं आहे। साधं मीठ घेतोय। यामध्ये पिठी साखर घ्यायची आहे, धने जिरे पूड, हे एकत्र धने आणि जिरे भाजून केलेली पावडर आहे। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही हे मिक्सरला पण फिरून घेऊ शकता किंवा मग असं पण मिक्स करू शकता। आता हा जो तयार केलेला मसाला आहे या पोहेवरती टाकून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता आणि सर्व पोहेंना हे पुन्हा मीठ वगैरे काही टाकणार नाही। हेच मीठ याला व्यवस्थित होतं, तशा प्रमाणातच तुम्ही मीठ वापरायचंय। पोहेचं प्रमाण जसं असेल तसं मसाल्याचं प्रमाण वापरू शकता। आता हे मिक्स करून ठेवले, आपण गरम करायला ठेवली। मध्ये आपण चिवड्याच्या आवश्यकतेनुसार तेल टाकून घेतले, मोहरी टाकून तळल्यानंतर जिरं टाकून घ्यायचे, हिरवी मिरची टाकून घ्यायची। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त थोडीशी पांढरट होऊ द्यायची। शेंगदाणे टाकायचं माझ्या हाताने स्किप झाले, आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। शेंगदाणे थोडा वेळ परतून घ्यायचे, एकदम तळू पण द्यायचे नाही सर्व, पण एक थोडेसे भाजून परतून घ्यायचे। याच्यामध्ये अर्धवट तळून झाल्यानंतर खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे, ते पण आपल्याला छान गुलाबीसर रंगावरती तळून घ्यायचं। हे सर्व साहित्य व्यवस्थित छान तळल्या गेलं पाहिजे, नाही तर चिवडा असा चिवट होतो व्यवस्थित जर तळल्या गेलं नाही तर। हिरवी मिरची वगैरे कमी वाटतंय, थोडं आपण वाढू शकतो, पण सुरुवातीला जर जास्त टाकलं गेलं तर मग एकदम पोहेला जास्त होतं ते। आता खोबऱ्याचे काप पण आपले तळत आलेत व्यवस्थित। कढीपत्ता टाकून घ्यायचा, कढीपत्ता पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळल्या गेला। फुटाण्याचं डाळ सांगायचं विसरले, ते आपण टाकून घेतो। सर्वात शेवटी फुटाणे डाळ टाकून घ्यायचे, कारण हे आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त तळायची गरज नाहीये त्याला। यामध्ये जे साहित्य खोबरं शेंगदाणे हे वापरले, तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त प्रमाण वापरू शकता। मला भरपूर प्रमाण आवडतं खोबरं आणि शेंगदाण्याचं, त्यामुळे मी जास्त प्रमाणात वापरलेले आहेत। हे 2 मिनिट परतून हळद टाकून घ्यायची। गॅस एकदम कमी ठेवायचा, मात्र मोठा गॅसवरती नाही ठेवायचं, नाही तर हळद करपली जाते। एक साधारण छोटे चमच्यावरून एक साधारण छोटे 2 चमचे हळद टाकली, एक अर्धा चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। गॅस बंद करून टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आपण तिखट वापरत नाही, जो तिखटपणा येईल तो मिरचीचाच आहे, त्यामुळे लाल तिखट वापरत नाही। आणि मिरची आणि कढीपत्ता असा व्यवस्थित छान तळल्या गेला पाहिजे काळसर रंगावरती, म्हणजे चिवडा हा महिनाभरही छान कुरकुरीत राहतो। थोडासा गरमपणा कमी झालाय आपला गॅस पण बंद आहे। हे जे आपण साखर मीठ आणि धनेपूड लावून ठेवलेली पोहे आहे ही यामध्ये टाकून घ्यायची। मोठी कढई जर तुमच्याकडे असेल तर मोठ्या कढईमध्ये तुम्ही किलोभर पोहेचा पण चिवडा अशा पद्धतीत करू शकता। छोटी कढई असल्यामुळे मी छोट्या प्रमाणात हे व्यवस्थित मसाला आणि पोहे छान एकत्र मिक्स करून घ्यायचेत आपल्याला। आपण याला 2 चमचे वापरूया, म्हणजे व्यवस्थित मिक्स केले जाते। सावकाश हे मिक्स करून घ्यायचे। गॅस मात्र आपला बंदच आहे, पूर्ण मिक्स करून झाल्यानंतरच आपण गॅस सुरू करणार आहोत। या पद्धतीने केलेला चिवडा अगदी कुरकुरीत होतो व पोहे अशी आकसले जात नाही जास्त प्रमाणात। चिवडा आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे। आपण गॅस सुरू करूया।
आणि गॅस एकदम कमी ठेवून थोडासा हा चिवडा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे छान कुरकुरीत होतो हा. पण डायरेक्ट अशी पोहे भाजल्यामुळे ही पोहे बघा तुम्ही अशाला अशी राहिली नाही. तर एखाद्या वेळेस काय होतं, पोहे आकसले जाते. या पद्धतीनं केल्यानंतर पोहे बिलकुल आकसल्या जात नाही. आणि आधी भाजल्यामुळं काय होतं, पोहे एखाद्या वेळेस चिवडा मिक्स करताना पण त्याचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे अशा पद्धतीनं केल्यानंतर व्यवस्थित पोहे अख्खे राहतातही. आणि पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत चिवडा तयार होतो. आता हा तयार आहे चिवडा. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ गरम कढईतच 1-2 मिनिट ठेवून घ्यायचा. पातळ पोहेचा एकदम कुरकुरीत. आणि पोहे थोडीसुद्धा आपली आकसल्या गेलेली नाही, अगदी जशाला तशी पोहे राहिलेली आहे ही. तर चिवडा बनवताना काही गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो व महिना ते 1.5 महिना छान असा कुरकुरीत. कोणती घ्यायची, याच्यात जे कढीपत्ता, आपण जी मिरची, शेंगदाणे, डाळवं, खोबरं वापरले हे व्यवस्थित फ्राय झालं पाहिजे. अगदी कुरकुरीत कढीपत्ता पण झाला पाहिजे व मिरची पण छान कुरकुरीत झाली पाहिजे तळून. म्हणजे काय होतं, चिवड्याला ह्या मॉइश्चर मिळत नाही व चिवडा हा कुरकुरीत राहतो कायम, म्हणजे सरदल्या जातो. स्टोअर करायच्या आधी चिवडा पूर्णपणे थंड झालेला पाहिजे आणि मगच तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थित चिवडा भरला तर त्याला घाम येतो व मॉइश्चर येऊन ते चिवडा असा चिवट होतो. काही गोष्टीची काळजी घेतली तर तुम्ही महिना ते 1.5 महिना चिवडा हा अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत चिवडा नक्की करून पहा. चिवडा नक्की करून पहा. या पद्धतीनं अगदी छान चिवडा तयार होतो व व्यवस्थित 1.5 महिना. रेसिपीला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूचं बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.